वेलकम टू स्टडी दुनिया एम्स. माय नेम इज सुधाकर शिंगारे आणि आजचं हे 7वं लेक्चर आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनवर, 12च्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनवर. आतापर्यंतच्या लेक्चर्समध्ये म्हणजे आतापर्यंतच्या व्हिडिओजमध्ये आपण प्रिन्सिपल सोल्युशन, जनरल सोल्युशन आणि आता ही नवीन कन्सेप्ट चालू केली आहे मागच्या 2 लेक्चरपासून, सोल्युशन ऑफ अ ट्रायंगल. ओके, याचा थेरी पार्ट जो आहे सोल्युशन ऑफ ट्रायंगल म्हणजे साइन रूल, कोसाइन रूल, ऍप्लिकेशन ऑफ साइन रूल, कोसाइन रूल, हा पार्ट मागच्या 2 व्हिडिओमध्ये कव्हर केलेला आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण एक्सरसाइज 3.2 हा जो पार्ट आहे तो पार्ट पाहणार आहोत. ओके, तर एक्सरसाइज 3.2 मधला फर्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. फाइंड द कार्टेशियन कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट हुज पोलार कोऑर्डिनेट्स आर. ओके, स्क्रीनवर तुम्हाला क्वेश्चन पण दिसत असेल. हा फर्स्ट क्वेश्चन आहे. फाइंड द कार्टेशियन कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट हुज पोलार कोऑर्डिनेट्स आर. ओके, मग याच्या मागच्या लेक्चरमध्ये आपण ते रिलेशन पाहिलं होतं, पोलार कोऑर्डिनेट्स आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. म्हणजे कोऑर्डिनेट सिस्टीमशी रिलेटेड आहे. एखाद्या पॉइंटचे जर तुम्हाला कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे असतील, ओके, कोऑर्डिनेट्स ते पोलर कोऑर्डिनेट्स मध्ये डिनोट करू शकतात किंवा कार्टेशियन कोऑर्डिनेट्स मध्ये डिनोट करू शकतात. मग याच्यावर 2 टाइपचे क्वेश्चन तयार होतात की एक तर तुम्हाला क्वेश्चन पोलर कोऑर्डिनेट्स मध्ये गिव्हन असतील, ते तुम्हाला कार्टेशियन कोऑर्डिनेट्स मध्ये कन्वर्ट करायचे असतील, बरोबर, किंवा कार्टेशियन कोऑर्डिनेट्स मध्ये गिव्हन असतील ते तुम्हाला पोलर कोऑर्डिनेट्स मध्ये कन्वर्ट करायचे असतील. अशा 2 टाइपचे क्वेश्चन याच्यावर पॉसिबल आहेत. तर फर्स्ट क्वेश्चन जो आहे याच्यामध्ये तो फर्स्ट क्वेश्चन आहे फाइंड द कार्टेशियन कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट्स हुज पोलर कोऑर्डिनेट्स आर. पोलर कोऑर्डिनेट्स गिव्हन आहेत. पोलर कोऑर्डिनेट्स हे माहिती आहे आपल्याला, पोलर कोऑर्डिनेट्स हे r, थीटाच्या फॉर्म मध्ये असतात. ओके, मग लिहिताना याचं सोल्युशन लिहिताना कसं लिहावं लागेल. हिअर r इज इक्वल टू, r ची व्हॅल्यू किती आहे, r ची व्हॅल्यू आहे √2, करेक्ट आहे. अँड थीटा, पोलर कोऑर्डिनेट्स हे r, थीटाच्या फॉर्म मध्ये असतात. थीटाची व्हॅल्यू आहे π/4. ओके, म्हणजे हे r, थीटा जे आहे, r ची व्हॅल्यू होते √2 आणि थीटाची व्हॅल्यू होते π/4. ओके, हे जे गिव्हन असतात ते r, थीटाच्या फॉर्म मध्ये असतं. मग आता आपल्याला याच्यावर ना कार्टेशियन कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे आहेत. मग कार्टेशियन कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करण्यासाठी ओके आपल्याकडे इन्फॉर्मेशन काय असते, ॲज x इज इक्वल टू काय असतं, x इज इक्वल टू असतं r cos थीटा अँड y इज इक्वल टू काय असतं, y इज इक्वल टू असतं r sin थीटा. करेक्ट आहे. हे रिलेशन आहे. कशामधलं रिलेशन आहे, पोलार कोऑर्डिनेट्स आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट्स याच्यामधलं रिलेशन आहे. मग r आणि थीटाची व्हॅल्यू दिलेली आहे, x आणि y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. करेक्ट आहे. मग कॅल्क्युलेशन करूयात, बघूयात काय होतं ते. x इज इक्वल टू r ची व्हॅल्यू किती आहे, √2 इंटू थीटा किती आहे, π/4, तर हे होणार cos π/4. करेक्ट आहे. ओके, y इज इक्वल टू r ची व्हॅल्यू आहे √2 इंटू sin π/4, बरोबर. कॅल्क्युलेशन करा. कॅल्क्युलेशन केल्यानंतर पुढे काय येणार आहे बघा. x इज इक्वल टू होईल √2 इंटू cos π/4 ची व्हॅल्यू किती येते, cos π/4 cos 45 डिग्री, दॅट इज 1 डिवाइडेड बाय √2. अँड y इज इक्वल टू, y ची व्हॅल्यू किती येणार आहे, √2 इंटू sin π/4 ची व्हॅल्यू किती येते, sin π/4 इज ऑल्सो 1 डिवाइडेड बाय √2. सो दिस √2 दिस √2 विल गेट कॅन्सल. सो x इज इक्वल टू तुम्हाला भेटेल 1. करेक्ट आहे. x ची व्हॅल्यू पहिला कार्टेशियन कोऑर्डिनेट x इज इक्वल टू 1 अँड y इज ऑल्सो 1. ओके, व्हेरी गुड. किती सोपं आहे. म्हणजे जर पोलार कोऑर्डिनेट्स दिलेले असतील, r, थीटा जर दिलेलं असेल तर तुम्हाला काय काढता आलं पाहिजे, कार्टेशियन कोऑर्डिनेट्स म्हणजे x, y च्या व्हॅल्यू फाइंड आउट करता आल्या पाहिजेत. ओके, सेकंड क्वेश्चन बघूयात. याच्यामध्ये सेकंड कुठला आहे पहा. सेकंड मध्ये दिले 4, π/2. ओके, येस, 4, π/2 आहे सेकंड मध्ये गिव्हन. π डिवाइडेड बाय 2. ओके, आता हे 4, π/2 कशाची व्हॅल्यू आहे, 4, π/2 व्हॅल्यू आहे r, थीटाची. कारण हे गिव्हन कोऑर्डिनेट्स जे आहेत ते पोलर कोऑर्डिनेट्स गिव्हन आहेत. मग याच्यावरून आपल्याला कार्टेशियन कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे आहेत. कार्टेशियन कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे म्हणजे x आणि y च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहेत. मग सोल्युशन लिहिता वेळेस कसं लिहिणार, हिअर ओके याच्या सोल्युशन मध्ये हिअर r इज इक्वल टू आहे 4 अँड थीटा इज इक्वल टू किती आहे, थीटा इज इक्वल टू आहे π डिवाइडेड बाय 2. ओके, याच्यावरनं तुम्ही एक गोष्ट आणखीन गेस करू शकता, ठीक आहे, r आणि थीटाच्या व्हॅल्यूवरनं, की थीटाच्या व्हॅल्यूवरनं ऍक्च्युअली थीटा जर π/2 आहे किंवा मागच्या क्वेश्चन मध्ये थीटा किती होता, π/4 म्हणजे 45 डिग्री आणि थीटा π/2 आहे म्हणजे 90 डिग्री. 45 डिग्री किंवा 90 डिग्री हे दोन्ही अँगल कुठल्या क्वाड्रंट मध्ये लाय करतात, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये लाय करतात, बरोबर आहे. ओके, म्हणजे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स पण जर r आणि थीटा, ओके, r तर डिस्टन्स आहे, थीटा वरनं क्वाड्रंट ठरत असतो की तो पॉइंट कुठल्या क्वाड्रंट मध्ये लाय करणार आहे.
मग थिटाची व्हॅल्यू जर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये लाय करत असेल तर कार्टेशियन कोऑर्डिनेट्सच्या करस्पॉन्डिंग व्हॅल्यू या पण फर्स्ट क्वाड्रंट मध्येच आल्या पाहिजेत, बरोबर. मग आर ची व्हॅल्यू आहे इथं सेकंड क्वेश्चन मध्ये आर इज इक्वल टू 4 आहे, थिटाची व्हॅल्यू आहे π/2. करेक्ट आहे. आपल्याकडे ॲज वी हॅव फॉर्म्युला काय आहे, ॲज वी हॅव ओके, एक्स इज इक्वल टू असतं आर कॉस थिटा अँड वाय इज इक्वल टू असतं आर साइन थिटा. करेक्ट आहे. एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा, वाय इज इक्वल टू आर साइन थिटा. दॅट इज लिहिणार कसं याला, एक्स इज इक्वल टू 4 इंटू थिटाची व्हॅल्यू किती आहे, कॉस पाय डिवायडेड बाय 2 ओके, आणि वाय ची व्हॅल्यू वाय इज इक्वल टू आर ची व्हॅल्यू किती आहे 4 इंटू साइन पाय डिवायडेड बाय 2 ओके. हा सांगा मला कॉस π/2 ची व्हॅल्यू किती येते, व्हॉट इज कॉस π/2, कॉस π/2 कॉस 90. करेक्ट आहे. आणि कॉस 90 ची व्हॅल्यू किती येते 4 इंटू 0 म्हणजे रिझल्ट येतो 0, एक्स ची व्हॅल्यू आली 0 ओके. अँड y इज इक्वल टू काय येणार आहे पहा, y इज इक्वल टू 4 इंटू साइन π/2 म्हणजे साइन 90, साइन 90 डिग्रीची व्हॅल्यू किती आहे, साइन 90 डिग्रीची व्हॅल्यू 1 आहे म्हणजे y ची व्हॅल्यू येणार 4 इंटू 1 4, y इज इक्वल टू 4 येणार, x इज इक्वल टू येणार x इज इक्वल टू 0 ओके. हे त्याचे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स झाले. आपल्याला पोलार कोऑर्डिनेट्स दिलेले असताना कार्टेशियन कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करता आले पाहिजेत. दॅट्स इट ओके. सोपं आहे, कॅल्क्युलेशन करता यायला पाहिजेत, फॉर्म्युलाज लक्षात राहिले पाहिजेत फक्त. हा थर्ड बघूयात आपण. थर्ड आहे 3/4 3π डिवायडेड बाय 4, 3/4 3π डिवायडेड बाय 4 ओके. आता याचं सोल्युशन लिहिता वेळेस बघा, याचं सोल्युशन लिहिता वेळेस या गिवन व्हॅल्यू ज्या असतात त्या गिवन व्हॅल्यू कशाच असतात, गिवन व्हॅल्यू असतात आर थिटाच्या ओके. म्हणजे हिअर आर इज इक्वल टू आहे, आर इज इक्वल टू 3/4 आणि थिटाची व्हॅल्यू किती आहे, थिटा इज इक्वल टू आहे 3π डिवायडेड बाय 4. आता ही थिटाची तुम्हाला स्टँडर्ड व्हॅल्यू वाटणार नाही, 3π डिवाइड बाय 4 म्हणजे या व्हॅल्यूला आपल्याला डायरेक्ट साइन किंवा कॉसच्या व्हॅल्यू फाइंड आउट करता येत नाहीत ओके. मग त्या व्हॅल्यू कशा काढायच्या, कारण 3π/4 म्हणजे रॅडियन मध्ये जर सॉरी डिग्री मध्ये जर कन्व्हर्ट केला तर हा 3π/4 अँगल किती होईल, π/4 45 असतो, 45 इंटू 3 किती 135 का, हा 135 डिग्री होईल ओके. 135 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची पण फॉर्म्युला तोच यूज करणार कुठला, ॲज एक्स इज इक्वल टू वी हॅव एक्स इज इक्वल टू असतं काय असतं, एक्स इज इक्वल टू असतं आर कॉस थिटा बरोबर. अँड वाय इज इक्वल टू फॉर्म्युला काय आहे आर साइन थिटा. आर ची व्हॅल्यू तर माहिती आहे आपल्याला ओके. एक्स इज इक्वल टू काय होणार मग, हे एक्स इज इक्वल टू होणार 3 डिवायडेड बाय 4 इंटू कॉस थिटा, थिटाची व्हॅल्यू किती आहे कॉस 3π/4. इथं थोडीशी डिफिकल्टी येणार आहे तुम्हाला, कॉस 3π/4 ची व्हॅल्यू फाइंड आउट करता वेळेस थोडी डिफिकल्टी येईल, पाहूयात आपण ते कसं करायचं ते. y इज इक्वल टू आर ची व्हॅल्यू किती आहे 3/4 इंटू साइन अँगल किती आहे 3π/4. परत याच्यामध्ये पण तीच डिफिकल्टी आहे की 3π/4 हा स्टँडर्ड अँगल नाही आहे, तरी पण आपल्याला त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. मग त्याला अलाइड अँगलच्या फॉर्म मध्ये आपल्याला लिहावं लागतं ओके. मग कसं लिहिणार ते, एक्स इज इक्वल टू 3 डिवायडेड बाय 4 ही तर आर ची व्हॅल्यू आहे करेक्ट आहे. मग या कॉस 3π/4 ला काय लिहू शकतो आपण, कॉस किती आहे म्हटलं हे 3π/4 म्हणजे तुमचं 135 डिग्री आहे बरोबर. म्हणजे यालाच मी कॉस असं लिहिता येईल का मला, π/2 90 ओके, π/2 प्लस π/4 सॉरी π/2 प्लस π/4 करेक्ट आहे ना, π/2 प्लस π/4 ओके. ऍक्च्युअली आता इथं कन्फ्युज नका होऊ, π/2 प्लस π/4 याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर तुम्ही 3π/4 येईल. या अँगलचं जर कॅल्क्युलेशन केलं तर करूयात आपण कॅल्क्युलेशन. बघा याचा अँगल 4 LCM आला, 2 to 4 2π प्लस हे पाय बरोबर. म्हणजे याचं आन्सर किती येतं 3π डिवाइड बाय 4 येतं. मी डायरेक्ट अँगल कसा लिहिला, कारण मी अँगल डिग्री मध्ये कॅल्क्युलेट केला की 3π/4 किती होतं, 3π/4 होतं 135 डिग्री. मला 90 प्लस लिहायचं, मग 90 प्लस किती लिहावं लागेल, 90 प्लस 35 सॉरी 90 प्लस 45 135 म्हणजे करेक्ट आहे. मग 90 ला रेडियन मध्ये कसं लिहितात, 90 ला लिहितात π/2 ओके, आणि 45 ला पाय डिवायडेड बाय 4 ओके. मग असं का लिहिलं, कारण मला याचा रिझल्ट फाइंड आउट करता यावा. रिझल्ट कसा येणार आहे 3/4 इंटू कॉस π/2 प्लस थिटा जर असेल ओके, कॉस π/2 प्लस थिटा तर त्याचा रिझल्ट पहा, कॉस π/2 प्लस थिटा 90 प्लस थिटा. ज्यावेळेस हा ऑड अँगल असतो ना, ज्यावेळेस ऑड अँगल असतो 90 त्यावेळेस काय होतं, ऑड अँगल असताना कॉसचं साइन होतं सेकंड क्वाड्रंट मध्ये, पण ते मायनस साइन π/4 येईल, मायनस साइन थिटा आन्सर येतं. कॉस आपण रिझल्ट तुम्हाला जर माहिती नसेल हा रिझल्ट तर इथं नोट डाऊन करून देतो रिझल्ट की ॲज ओके, तो रिझल्ट लिहूयात आपण ॲज कॉस π/2 प्लस थिटा,
कॉस पाय बाय 2 प्लस थिटा, याच्यासाठी रिझल्ट जो आहे तो याच्यासाठी रिझल्ट येतो मायनस साइन थिटा. ओके का, कारण पाय बाय 2 प्लस थिटा म्हणजे सेकंड क्वाड्रंट असतो आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस फंक्शन मायनस असतं म्हणून हे मायनस साइन आलं. आणि हे पाय बाय 2 90 असल्यामुळे जर 90 किंवा 270 असेल तर कॉसचं साइन साइनचं कॉस अशा पद्धतीने चेंजेस होतात. ठीक आहे, मग ही x ची व्हॅल्यू फाइंड आउट करतोय आपण. x इज इक्वल टू येणार इज इक्वल टू, पुढचे कॅल्क्युलेशन काय होतील मग 3 डिवायडेड बाय 4 ॲज इट इज आहे. मायनस साइन इथं या नंबरला मल्टिप्लाय केलं तरी चालेल. साइन पाय बाय 4 ची व्हॅल्यू किती येते 1 डिवायडेड बाय रूट 2. करेक्ट आहे, म्हणजे हे आन्सर काय होणार -3 डिवायडेड बाय 4 रूट 2. x ची व्हॅल्यू काय येणार x इज इक्वल टू येईल -3 डिवाइड बाय 4 रूट 2. करेक्ट आहे. सेम लॉजिक अप्लाय करायचं आहे आपल्याला. कशासाठी सेम लॉजिक अप्लाय करायचं आहे y ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी. ऑल्सो y इज इक्वल टू काय असतं मग y इज इक्वल टू रिलेशन काय आहे बघा. y इज इक्वल टू काय असतं y इज इक्वल टू असतं r साइन थिटा. करेक्ट आहे, कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आणि पोलर कोऑर्डिनेट्स मधलं रिलेशन y इज इक्वल टू r साइन थिटा. y इज इक्वल टू काय होणार आहे r ची व्हॅल्यू किती आहे 3/4 आहे. r ची व्हॅल्यू आहे 3 डिवायडेड बाय 4. ओके, इंटू साइन किती आहे साइन आहे 3/4 साइन 3/4. तर याची व्हॅल्यू आपल्याला माहित नाहीये की 3/4 इंटू साइन 3/4 ची व्हॅल्यू कशी काढायची. तर त्याला अगेन वी कॅन राईट साइन 3/4 ॲज साइन पाय बाय 2 प्लस पाय डिवाइड बाय 4 90 प्लस 45 135. ओके, हा पुढं कॅल्क्युलेशन काय होतील मग 3 डिवायडेड बाय 4 इंटू साइन 90 प्लस थिटा काय असतं साइन 90 प्लस थिटा म्हणजे क्वाड्रंट कुठला सेकंड क्वाड्रंट बरोबर. साइन 90 प्लस थिटा याचा आन्सर असतं कॉस थिटा म्हणजे कॉस पाय डिवायडेड बाय 4. आता इथं मायनस का नाही आलं मायनस कॉस पाय बाय 4 का नाही आलं कारण सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन फंक्शन कसं असतं पॉझिटिव्ह असतं बरोबर आहे. ओके, मग हे काय होणार 3 डिवायडेड बाय 4 इंटू कॉस पाय बाय 4 ची व्हॅल्यू किती आहे कॉस 45 1 डिवायडेड बाय रूट 2. सो y ची व्हॅल्यू किती भेटणार 3 डिवायडेड बाय 4 रूट 2. ओके, y इज इक्वल टू भेटणार दॅट इज x ची व्हॅल्यू भेटली x इज इक्वल टू फायनल आन्सर x इज इक्वल टू -3 डिवायडेड बाय 4 रूट 2 कार्टेशियन कोऑर्डिनेट अँड y इज इक्वल टू 3 डिवायडेड बाय 4 रूट 2. हा पॉइंट तुमच्या लक्षात आला पाहिजे. म्हणजे याच्यामध्ये सांगायचं काय माहितीये का, जर थिटा जर सेकंड क्वाड्रंट मध्ये लाय करत असेल 3π/4 135 डिग्री हा अँगल कुठल्या क्वाड्रंट मध्ये लाय करतो 135 डिग्री हा अँगल सेकंड क्वाड्रंट मध्ये लाय करतो. मग त्याचे करस्पॉन्डिंग कार्टेशियन कोऑर्डिनेट्स जे येणार आहेत ज्या व्हॅल्यूज भेटल्या पाहिजेत त्या व्हॅल्यूज पण कुठल्या क्वाड्रंट मध्ये भेटल्या पाहिजेत कंपल्सरी सेकंड कोऑर्डिनेट्स मधल्याच भेटल्या पाहिजेत. का भेटल्या पाहिजेत कारण पोलार कोऑर्डिनेट्स असू द्या किंवा कार्टेशियन कोऑर्डिनेट्स असू द्या एकच फिजिकल क्वांटिटी फाइंड आउट करण्यासाठी यूज करतो दॅट इज लोकेशन और पोझिशन ऑफ दॅट पॉइंट. करेक्ट आहे. मग जर पोलार कोऑर्डिनेट्स यूज करून तो पॉइंट जर सेकंड क्वाड्रंट मध्ये येत असेल तर कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम यूज करून पण तो पॉइंट कुठे आला पाहिजे सेकंड क्वाड्रंट मध्येच आला पाहिजे ना बरोबर. म्हणून x चा कोऑर्डिनेट तुम्हाला सेकंड क्वाड्रंट मध्ये x ची व्हॅल्यू निगेटिव्ह भेटली आणि y ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह भेटली. करेक्ट आहे. ओके, आता समजतंय तुम्हाला सर्व. मग फोर्थ क्वेश्चन घेऊयात. पुढचा क्वेश्चन फोर्थ नंबर. ठीक आहे, फोर्थ नंबर बघा काय दिलेले आहेत व्हॅल्यू 1/2 7π डिवायडेड बाय 3. ओके, 1/2 7π/3. हा क्वेश्चन तुम्ही माझ्यासोबत पण सॉल्व्ह करू शकता. बघा याला सॉल्व्ह करण्यासाठी काय करता येईल आपल्याला याच्यामध्ये ॲज r ची व्हॅल्यू फर्स्ट व्हॅल्यू किती आहे 1 डिवायडेड बाय 2 आणि थिटाची व्हॅल्यू किती आहे 7π डिवायडेड बाय 3. आता बेटर ऑप्शन आहे की तो अँगल तुम्हाला 7π/3 ची डायरेक्ट व्हॅल्यू सांगता येणार नाही बरोबर कारण काय तो स्टँडर्ड अँगल नाहीये 7π/3 की आपण डायरेक्ट व्हॅल्यू सांगू शकू. ठीक आहे, स्टँडर्ड अँगल नाहीये म्हणजे त्याची व्हॅल्यू माहित नाहीये आपल्याला 7π/3. मग अशा वेळेस काय करायचं की त्या अँगलला डिग्री मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. π/3 म्हणजे किती असतं π/3 म्हणजे 60 असतं बरोबर ना. कसं कॅल्क्युलेट करतो पाय म्हणजे 180 डिवाइड बाय 3 60 इंटू 7 6 7 जा 42. करेक्ट आहे, म्हणजे 420. 7π डिवाइड बाय 3 हा अँगल कुठल्या क्वाड्रंट मध्ये येणार आहे 360 घेतल्यानंतर ते एक सर्कल पूर्ण क्वाड्रंट संपून जातात. मग 420 म्हणजे 420 डिग्री अँगल आहे. हा अँगल कुठल्या क्वाड्रंट मध्ये येईल 360. ओके, 360 प्लस किती करावं लागेल 420 ला 360 प्लस 60 करावं लागेल बरोबर. 420 इज नथिंग बट 360 डिग्री प्लस 60 ना. करेक्ट आहे. 360 प्लस 60 म्हणजे किती येतं 420 येतं.
आणि 420 हा अँगल कुठल्या क्वाड्रंटमध्ये लाय करेल, मग फर्स्ट क्वाड्रंटमध्ये लाय करणार आहे, म्हणजे सेकंड रोटेशन चालू झालेलं असेल. अँगलची व्हॅल्यू 420 आहे, अँगलची व्हॅल्यू 360 पेक्षा ज्यावेळेस जास्त असते, ओके 360 पेक्षा, त्यावेळेस ते मल्टी रोटेशन किंवा सेकंड रोटेशन आपण त्याला म्हणू शकतो. ठीक आहे. मग परत फॉर्म्युलाच तेच आहेत. वी हॅव एक्स इज इक्वल टू काय असतं, एक्स इज इक्वल टू असतं आर कॉस थिटा, बरोबर. एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू, आर ची व्हॅल्यू किती आहे 1/2 इंटू कॉस किती आहे, कॉस थिटा, थिटा किती आहे 7 पाय डिवायडेड बाय 3, 7 पाय डिवायडेड बाय 3. म्हणजे याला आपण कॅल्क्युलेट केलं ना 360 प्लस 60 त्याला लिहिता आलं पाहिजे. मग ते डिग्रीमध्ये कन्व्हर्ट करून, म्हणजे डिग्रीमध्ये लिहून त्याला रॅडियनमध्ये कन्व्हर्ट करणं सोपं जातं. कसं बघा, म्हणजे मला याला लिहिता येईल कॉस 7 पाय बाय 3 ला काय लिहिता येईल, त्याला लिहिता येईल 2 पाय 360 प्लस 60 म्हणजे पाय डिवायडेड बाय 3. याचं जर कॅल्क्युलेशन केलं आपण 2 पाय प्लस पाय बाय 3, क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल 3 इंटू 2 6 पाय, 6 पाय प्लस पाय 7, 7 पाय डिवाइड बाय 3, म्हणजे वरची स्टेप पण आहे. मग हे असे कॅल्क्युलेशन का करायचे, कारण आपल्याला आन्सर काढायचे. 7 पाय डिवाइड बाय 3 ची व्हॅल्यू काढता आली पाहिजे. मग त्याची व्हॅल्यू काढण्यासाठी 1/2 इंटू, आता हे कॉस 2 पाय प्लस थिटा अलाइड अँगल माहिती असणं गरजेचं आहे बघा तुम्हाला. त्याच्यासाठी आपलं फर्स्ट व्हिडिओ लेक्चर बघणं गरजेचं आहे तुम्हाला. प्रिन्सिपल सोल्युशनच्या अगोदर इथं जर तुम्हाला डिफिकल्टी वाटत असेल तर याच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी वाटलंच तर त्या फर्स्ट व्हिडिओ लेक्चरची लिंक शेअर करतो. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुमची अलाइड अँगलची कन्सेप्ट क्लिअर होईल. ठीक आहे, ह्या फॉर्म्युल्यावरनं म्हणजे 2 पाय प्लस थिटा याचा आन्सर कॉस 2 पाय प्लस थिटा, याचा आन्सर येतं कॉस थिटा. ओके, आता हे काय येतं कसं येतं हे फर्स्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे, कॉस 2 पाय प्लस थिटाचं आन्सर येतं कॉस थिटा, दॅट इज कॉस पाय बाय 3. म्हणजे याचा रिझल्ट काय होणार 1 डिवायडेड बाय 2, 1 डिवाइड बाय 2 इंटू कॉस पाय बाय 3. हा, कॉस पाय बाय 3 किती, कॉस पाय बाय 3 म्हणजे 60 ना, कॉस पाय बाय 3, येस कॉस 60, कॉस 60 ची व्हॅल्यू किती असते 1/2, कॉस 60 असतं 1/2. करेक्ट आहे, म्हणजे आन्सर काय होणार 1 डिवायडेड बाय 4. एक्स ची व्हॅल्यू भेटेल तुम्हाला, एक्स हा कोऑर्डिनेट भेटेल 1 डिवायडेड बाय 4. सिमिलरली ओके, ऑल्सो वाय ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. मग वाय इज इक्वल टू पण फॉर्म्युला तोच आहे, वाय इज इक्वल टू आर साइन थिटा, म्हणजे मागच्या क्वेश्चन मध्ये जो होता तो. वाय इज इक्वल टू आर ची व्हॅल्यू किती आहे, आर ची व्हॅल्यू आहे 1/2. साइन थिटा किती आहे, साइन थिटाची व्हॅल्यू आहे 7 पाय डिवायडेड बाय 3. ही कशाची व्हॅल्यू आहे, थिटाची व्हॅल्यू आहे. हा, परत 7 पाय बाय 3 ला कसं लिहिणार आपण 1/2 इंटू 7 पाय बाय 3 ला लिहिणार साइन 2 पाय प्लस 2 पाय प्लस किती 2 पाय प्लस पाय डिवायडेड बाय 3. ओके, 2 पाय म्हणजे 360 ना, 360 प्लस थिटा म्हणजे परत कुठला क्वाड्रंट, फर्स्ट क्वाड्रंट, बरोबर. आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये साइन असू द्या किंवा कॉस असू द्या पॉझिटिव्ह असतात. मग साइन 2 पाय प्लस थिटा, त्याचा रिझल्ट येणार साइन थिटा म्हणजे साइन पाय डिवायडेड बाय 3. ओके, तर 1/2 आणि साइन पाय बाय 3, साइन 60 ची व्हॅल्यू √3/2 म्हणजे याचा आन्सर येणार √3 डिवायडेड बाय 4. कशाची व्हॅल्यू आहे, वाय ची व्हॅल्यू. एक्स ची व्हॅल्यू 1 डिवायडेड बाय 4 आणि वाय ची व्हॅल्यू भेटली तुम्हाला √3 डिवायडेड बाय 4. ओके, हे तुम्ही नोट डाऊन पण करू शकता. आणि आणखीन एक गोष्ट आहे या व्हिडिओमध्ये की या ज्या नोट्स तयार होत आहेत त्या नोट्स पण मी डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक थ्रू तुमच्याशी शेअर करेल. ओके, गुगल ड्राईव्ह थ्रू. तर त्या लिंक ओपन केल्यानंतर तुम्हाला ह्या नोट्स पण भेटतील किंवा तुम्ही लेक्चर कंटिन्युएशन मध्ये पण नोट डाऊन करू शकता. ठीक आहे, मग हा वरचा पार्ट जर राहिला असेल तर तुम्ही लिहा, तर तोपर्यंत मी क्वेश्चन नंबर 2 चं स्टेटमेंट लिहितो. ठीक आहे, बघा क्वेश्चन नंबर 1 इथं कंप्लीट झाला. क्वेश्चन नंबर 2 पाहूयात. क्वेश्चन नंबर 2 काय आहे, याच्या रिव्हर्स आहे क्वेश्चन नंबर 2. फाइंड द पोलार कोऑर्डिनेट्स. ओके, क्वेश्चन नंबर 2 चं स्टेटमेंट काय आहे, फाइंड द पोलार कोऑर्डिनेट्स. ओके, फाइंड द पोलार कोऑर्डिनेट्स. पोलार कोऑर्डिनेट्स काढायचेत. ओके, पोलार कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचेत, म्हणजे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स गिव्हन असणार आहेत. ठीक आहे, फाइंड द पोलार कोऑर्डिनेट्स. मग कार्टेशियन कोऑर्डिनेट्स गिव्हन आहेत, तर सेकंड मधलं नंबर 1 पाहूयात. सेकंड मधलं नंबर 1 काय आहे बघा, क्वेश्चन नंबर 2 मधला फर्स्ट. ओके, तर याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट आहे √2, √2. तुम्ही पण पाहू शकता, म्हणजे स्क्रीनवर तुम्हाला पण दिसत असेल. क्वेश्चन नंबर 2 जो आहे तो क्वेश्चन नंबर 2 अशा पद्धतीचा आहे. फाइंड द पोलार कोऑर्डिनेट्स, पोलार कोऑर्डिनेट्स पॉइंट हुज कार्टेशियन. स्टेटमेंट थोडंसं कॉम्प्लिकेटेड केलंय. ठीक आहे, फाइंड द पोलार कोऑर्डिनेट्स हुज कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आर गिव्हन. ठीक आहे, कार्टेशियन कोऑर्डिनेट्स गिव्हन आहेत, पोलार कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे. तर पहिला क्वेश्चन जो आहे क्वेश्चन नंबर 2 मधला, त्याच्यामध्ये पोलार कोऑर्डिनेट्स आहेत √2,
कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आहेत √2, आपल्याला आर आणि थीटाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. म्हणजे फर्स्ट जे आहे ते √2, ओके. आता ह्या √2, कशाच्या व्हॅल्यू आहेत? एक्स आणि वायच्या व्हॅल्यू आहेत ना, कार्टेशियन कोऑर्डिनेट्स दिलेत, ठीक आहे. तर याच्यावरनं आपल्याला पोलार कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे आहेत, म्हणजे आर आणि थीटाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. मग हिअर काय म्हणताल तुम्ही, हिअर x इज इक्वल टू, एक्स ची व्हॅल्यू किती आहे √2 आणि y ची व्हॅल्यू किती आहे, y ची व्हॅल्यू पण √2 आहे. मग x आणि y च्या व्हॅल्यू दिलेल्या असताना जर तुम्हाला r आणि थीटाच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या असतील तर इथं खाली म्हणावं लागेल ॲज काय असतं, r इज इक्वल टू असतं √x² + y², करेक्ट आहे ना. r इज इक्वल टू असतं √x² + y², हा फॉर्म्युला आहे. एक्स आणि वाय ची व्हॅल्यू दिलेली असताना आर आणि थीटा जर काढायचं असेल याच्यासाठी मागचं लेक्चर बघावं लागेल, थेरी लेक्चर एक्सरसाइज 3.2 च्या अगोदर, की हे डेरिव्हेशन कसं आलं, पोलार कोऑर्डिनेट्स आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट्स मधलं हे रिलेशन आहे, ओके. आर इज इक्वल टू √x² + y² आणि थीटा इज इक्वल टू tan इनव्हर्स ऑफ y डिवायडेड बाय x, ओके. मग याच्यामध्ये पहा, याच्यामध्ये जर आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट केला दॅट इज आर इज इक्वल टू काय होणार आहे, आर इज इक्वल टू √x² + y² म्हणजे √2² प्लस y म्हणजे √2², ओके. तर हे किती होणार, आर इज इक्वल टू रूट मध्ये 2 + 2 4 म्हणजे आर ची व्हॅल्यू भेटणार तुम्हाला 2, करेक्ट आहे. आता थीटा काढायचं आहे, थीटा काढण्यासाठी आपण हा फॉर्म्युला यूज करणार आहे, थीटा इज इक्वल टू tan इनव्हर्स ऑफ y डिवायडेड बाय x. हा, y ची व्हॅल्यू किती आहे, y ची व्हॅल्यू आहे √2, x ची व्हॅल्यू किती आहे √2 डिवायडेड बाय √2 1, tan इनव्हर्स ऑफ 1. हा, मग tan च्या कुठल्या अँगलची व्हॅल्यू 1 असते, tan फंक्शनच्या कुठल्या अँगलची व्हॅल्यू 1 असते, π/4 किंवा 45 डिग्री, ओके. थीटा इज इक्वल टू π/4 झालं, हेच करायचं होतं. म्हणजे x आणि y ची व्हॅल्यू दिलेली असताना तुम्हाला r आणि थीटा फाइंड आउट करायचं, बरोबर. पहिल्या क्वेश्चनच्या एक्झॅक्टली रिव्हर्स क्वेश्चन आहे सेकंड, ठीक आहे. हा, चला पुढचा घेऊयात. मग सेकंड काय आहे याच्यामध्ये बघा, सेकंड आहे 0,1/2, 0,1 डिवायडेड बाय 2, ओके. तर याच्यामध्ये हा पहिला कोऑर्डिनेट म्हणजे हिअर कशाची व्हॅल्यू असणार आहे, पहिली व्हॅल्यू असणार आहे x ची, x इज इक्वल टू किती आहे 0 अँड y इज इक्वल टू किती आहे, y इज इक्वल टू आहे 1 डिवायडेड बाय 2, करेक्ट आहे. मग आपण इथे खाली म्हणणार काय म्हणणार, ॲज r इज इक्वल टू √x² + y² असतं आणि थीटा इज इक्वल टू काय असतं, tan इनव्हर्स ऑफ y डिवायडेड बाय x असतं. बरं, आता इथं काही क्वेश्चन मध्ये मज्जा असणार आहे अँगल काढता वेळेस. याच्यामध्ये आर ची व्हॅल्यू फाइंड आउट करणं कोणासाठी ही डिफिकल्ट नाहीये, आर ची व्हॅल्यू कोणीही फाइंड आउट करतं √x² + y². पण कधी कधी तुम्हाला थीटा काढणं, अँगलची व्हॅल्यू फाइंड आउट करणं कधी कधी डिफिकल्ट जातं. म्हणजे या क्वेश्चन मध्ये जर बघितलं 0,1 डिवायडेड बाय 2, तर हा पॉइंट कुठं आला पाहिजे, हा पॉइंट आला पाहिजे y ऍक्सिस वर, बरोबर ना. 0,1/2 हा पॉइंट कुठल्या ऍक्सिस वर लाय करतो, y ऍक्सिस वर. मग y ऍक्सिसचा x ऍक्सिस सोबत अँगल किती असतो, 90. तर आन्सर काय असलं पाहिजे याचं, थीटाचं 90. पण लिहिणार कसं ते बघूयात, ओके. r इज इक्वल टू √x² ची व्हॅल्यू किती आहे 0 म्हणजे 0² 0 + 1 डिवायडेड बाय 4 म्हणजे r ची व्हॅल्यू तुम्हाला 1 डिवायडेड बाय 2 भेटणार आहे, ठीक आहे. आणि अँड थीटा इज इक्वल टू असतं tan इनव्हर्स ऑफ y बाय x, थीटा इज इक्वल टू tan इनव्हर्स ऑफ y ची व्हॅल्यू किती आहे 1/2 डिवायडेड बाय x ची व्हॅल्यू किती आहे 0, 1/2 डिवाइड बाय 0 नॉट डिफाइन. थीटा इज इक्वल टू tan इनव्हर्स ऑफ नॉट डिफाइन म्हणजे थीटा इज इक्वल टू किती असतं 90 डिग्री or π/2, ओके. इथं आल्सो तुम्ही लिहू शकता ॲज 0,π/2, 0,1/2 ना, 0,1/2 lies on पॉझिटिव्ह y ऍक्सिस, बरोबर. म्हणून थीटाची व्हॅल्यू π/2 90 डिग्री. किती सोपं आहे ना, ओके. लिहून घ्या हा पार्ट, म्हणजे नोट डाऊन करत असाल तर, ठीक आहे. आपण पुढचा क्वेश्चन कंटिन्यू करूयात. पहा, पुढचा क्वेश्चन आहे थर्ड वन, 1, -√3, ओके. तर थर्ड क्वेश्चन आहे याच्यामध्ये, थर्ड वन 1, -√3, ओके. म्हणजे याच्यामध्ये हिअर सोल्युशन मध्ये, ओके, हिअर x ची व्हॅल्यू किती आहे, फर्स्ट नंबर इज x इज इक्वल टू 1 आणि y इज इक्वल टू किती आहे, y इज इक्वल टू आहे -√3, करेक्ट आहे ना. y ची व्हॅल्यू आहे -√3, ओके. वी हॅव, आपल्याकडे दोन फॉर्म्युले आहेत. वी हॅव, ओके. x इज इक्वल टू काय असतं, x इज इक्वल टू असतं r ची व्हॅल्यू काढायची ना आपल्याला, r
ओके, आर ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आर इज इक्वल टू असतं अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. करेक्ट आहे. आर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अँड थिटा इज इक्वल टू असतं टॅन इनव्हर्स ऑफ वाय बाय एक्स. ओके, तुम्हाला पण हे क्वेश्चन जमले पाहिजेत. म्हणजे कसं असतं बघा की आता आपण जे मुलं आत्ता 12thला आहेत ते मुलं तर हे सर्व क्वेश्चन सॉल्व्ह करतील, पण एक्झामच्या अगोदर काय होतं की एक्झामच्या अगोदर तुम्ही सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकत नाहीत. बरोबर. तर क्वेश्चनचं तुम्हाला लॉजिक लक्षात आलं पाहिजे की एका क्वेश्चनमध्ये जर 10 सब क्वेश्चन्स असतील तर तुम्ही त्याच्यातले 2 क्वेश्चन जरी केले तर ते सफिशियंट असले पाहिजेत, पण तुम्हाला त्या रिमेनिंग 8 क्वेश्चनचं पण लॉजिक तुमच्या माइंडमध्ये क्लिअर असायला पाहिजे. ओके, तर याच्यावर आणखीन एक क्वेश्चन आहे, तो क्वेश्चन तुम्ही कराल. ठीक आहे. बाय याच्यामध्ये आर इज इक्वल टू काय येणार मग? आर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ एक्स व्हॅल्यू किती आहे? 1, 1 स्क्वेअर 1, रूट 3 स्क्वेअर किती येणार? 3. ओके, म्हणजे आर इज इक्वल टू रूट ऑफ 4. ओके, तर आर ची व्हॅल्यू होणार 2. करेक्ट आहे. आर इज इक्वल टू 2. हा, थिटा इज इक्वल टू, आता अँगल फाइंड आउट करणं थोडंसं डिफिकल्ट आहे. ॲज थिटा इज इक्वल टू असतं टॅन इनव्हर्स ऑफ वाय बाय एक्स, टॅन इनव्हर्स ऑफ वाय डिवाइड बाय एक्स आहे अँगलची व्हॅल्यू. मग याच्यामध्ये थिटा इज इक्वल टू काय घेऊन आहे बघा, टॅन इनव्हर्स ऑफ वाय ची व्हॅल्यू किती आहे? किती आहे? मायनस रूट 3. ओके, डिवायडेड बाय एक्स ची व्हॅल्यू किती आहे? 1 मायनस रूट 3 डिवायडेड बाय 1. थिटा इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ मायनस रूट 3. ओके, आता इथं बऱ्याच जणांचं आन्सर चुकू शकतं. ठीक आहे, कारण आर ची व्हॅल्यू 1 आहे, थिटाची व्हॅल्यू टॅन इनव्हर्स ऑफ मायनस रूट 3 आहे. मग इथं हा विचार करणं गरजेचं आहे की टॅन हे फंक्शन कुठल्या क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह असतं? टॅन हे फंक्शन सेकंड क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह असतं. बरोबर आहे. मग सेकंड क्वाड्रंटमध्ये अँगलची व्हॅल्यू जी आहे ते आपली अँगलची व्हॅल्यू कुठे यायला पाहिजे? सेकंड क्वाड्रंटमध्ये यायला पाहिजे. करेक्ट आहे. मग ती अँगलची व्हॅल्यू सेकंड क्वाड्रंटमध्ये येण्यासाठी काय करावं लागेल बघा, प्रोसिजर काय आहे एक्झॅक्ट अँगल फाइंड आउट करण्यासाठी. ॲज ॲट थिटा इज इक्वल टू, थिटा इज इक्वल टू किती? रूट 3 कुठल्या अँगलला व्हॅल्यू आहे टॅन फंक्शनची? पाय डिवायडेड बाय 3 म्हणजे 60. ओके, पाय डिवायडेड बाय 3 ला, पाय बाय 3 ला टॅनची व्हॅल्यू किती आहे? ओके, रूट 3 आहे. पण हे 60 डिग्री आन्सर असणार नाही, कारण आपल्याला मायनस रूट 3 पाहिजे. बरोबर. मायनस रूट 3 साठी अँगल सेकंड क्वाड्रंट मध्ये आला पाहिजे. तर याला तुम्ही असं लिहू शकता, टॅन थिटा इज इक्वल टू दॅट इज टॅन थिटा इज इक्वल टू मायनस रूट 3 आहे. टॅन थिटा इज इक्वल टू किती आहे? मायनस रूट 3. ओके, ॲज ॲट थिटा इज इक्वल टू पाय बाय 3 60 डिग्री, टॅन पाय बाय 6 ची व्हॅल्यू रूट 3 असते. ओके, बाय युझिंग अलाइड अँगल फॉर्म्युला असं स्टेटमेंट लिहावं लागेल तुम्हाला. बाय युझिंग अलाइड अँगल फॉर्म्युला, बाय युझिंग अलाइड अँगल फॉर्म्युला, बाय युझिंग अलाइड अँगल फॉर्म्युला. कुठला अलाइड अँगल फॉर्म्युला यूज करणार तुम्ही? तर तुम्हाला टॅन फंक्शन निगेटिव्ह पाहिजे तर कुठला अँगल अलाइड अँगल फॉर्म्युला यूज करणार? टॅन ऑफ पाय मायनस थिटा इज इक्वल टू, रिझल्ट येतो मायनस टॅन थिटा. थिटा कशाने रिप्लेस झाला पाहिजे? टॅन पाय मायनस पाय बाय 3 न रिप्लेस झाला पाहिजे. 60 डिग्री राईट साईडला पण मायनस टॅन पाय बाय 3 येईल. मायनस टॅन पाय बाय 3 ची व्हॅल्यू मायनस रूट 3 येईल, जो रिक्वायर्ड नंबर होता. आणि लेफ्ट साईडला आपल्याला त्याचा करस्पॉन्डिंग अँगल तयार झालेला दिसेल. म्हणजे लेफ्ट साईडला काय होणार? 3 पाय मायनस पाय, 2 पाय डिवायडेड बाय 3. बरोबर ना? 2 पाय बाय 3 म्हणजे किती आहे? 120 डिग्री. बरोबर, 120 डिग्री. देअरफॉर दॅट इज थिटा इज इक्वल टू 120 डिग्री. ओके, आपल्याला काय करायचं होतं? कार्टेशियन कोऑर्डिनेट्स गिवन होते, त्याच्यावरनं पोलार कोऑर्डिनेट्स म्हणजे आर कॉमा थिटाच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या होत्या. मग आर ची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला? आर ची व्हॅल्यू 2 आणि थिटाची व्हॅल्यू भेटली 120 डिग्री. बरोबर आहे. हा, याच्यामधला फोर्थ क्वेश्चन, लास्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 2 मधला. ओके, तर तो कोऑर्डिनेट्स काय आहेत? 3/2 कॉमा 3 रूट 3 कॉमा 2. ओके, हे 2 कोऑर्डिनेट्स आहेत. आता बघा, दोन्ही कोऑर्डिनेट्सचे साइन कसे आहेत? 3/2 आणि 3 रूट 3 डिवाइड बाय 2. दोन्ही कोऑर्डिनेट्सचे साइन कसे आहेत? पॉझिटिव्ह आहेत. म्हणजे याचा आर आणि थिटाची जी व्हॅल्यू येणार आहे ती कंपल्सरी, आर आणि थिटाची व्हॅल्यू ती कुठल्या क्वाड्रंट मध्ये यायला पाहिजे? फर्स्ट क्वाड्रंट मध्येच यायला पाहिजे. करेक्ट आहे. ओके, कारण दोन्ही कोऑर्डिनेट्स पॉझिटिव्ह आहेत. मग याच्यावरनं तुम्हाला लिहिता येईल की पहिला कोऑर्डिनेट्स आहे ॲज एक्स इज इक्वल टू 3/2 आहे, 3 डिवायडेड बाय 2, 3 डिवायडेड बाय 3 नाही, 3 डिवायडेड बाय 2. आणि y ची व्हॅल्यू किती आहे? y इज इक्वल टू आहे 3 रूट 3 डिवायडेड बाय 2. करेक्ट आहे. वी हॅव, नंतर रिलेशन काय आहे आपल्याकडे? रिलेशन आहे r इज इक्वल टू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर असतं. ओके, असतं तर लिहा मग
आर इज इक्वल टू 3/2 चा स्क्वेअर म्हणजे किती 9 डिवायडेड बाय 4 प्लस 3√3 डिवायडेड बाय 2 त्याचा स्क्वेअर किती येणार 3 चा स्क्वेअर 9 3 जा 27 डिवायडेड बाय 4 27 प्लस 9 किती 36 रूट 36 डिवायडेड बाय 4 म्हणजे 6 डिवायडेड बाय 2 म्हणजे रिझल्ट येणार 3 करेक्ट आहे म्हणजे आर ची व्हॅल्यू 3. पण हे आर ची व्हॅल्यू फाइंड आउट करणं नेहमीच इझी असतं. आर ची व्हॅल्यू फाइंड आउट करणं काही डिफिकल्ट पार्ट नाहीये कोणीही करतं. ओके 4th स्टँडर्डचा स्टुडंट पण करू शकतो त्याला जर फॉर्म्युला माहित असेल तर. ओके याच्यामध्ये तुम्हाला थिटा फाइंड आउट करता आला पाहिजे. अँगल ॲज काय म्हणणार मग ॲज थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ वाय डिवायडेड बाय एक्स असतं. बार टॅन इनवर्स ऑफ वाय ची व्हॅल्यू किती आहे वाय ची व्हॅल्यू आहे 3√3 डिवायडेड बाय 2 टोटल डिवायडेड बाय एक्स ची व्हॅल्यू किती आहे एक्स ची व्हॅल्यू आहे 3 डिवायडेड बाय 2 2 विल गेट कॅन्सल 3 विल गेट कॅन्सल थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ √3 होईल. बरोबर ना. कॅल्क्युलेशनची स्पीड पण वाढली पाहिजे ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या क्वेश्चनची प्रॅक्टिस होते. कारण क्वेश्चन नंबर 2 मधला 4th क्वेश्चन आहे तर प्रॅक्टिस ऑटोमॅटिकली वाढली पाहिजे. थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ √3 टॅनच्या कुठल्या अँगलची व्हॅल्यू √3 आहे कुठल्या 30 की 60. ओके आता हे कसं लक्षात आणायचं 30 की 60 60 डिग्री म्हणजे π/3. ओके जर आठवत नसेल ना असं म्हणजे टॅनच्या व्हॅल्यू लक्षात पण राहतात किंवा लक्षात नाही राहिल्या तर तुम्हाला साइन आणि कॉसच्या व्हॅल्यू लक्षात राहिल्या पाहिजेत. म्हणजे टॅन 60 काढायचं ना बुवा तर टॅन 60 ची व्हॅल्यू काढण्यासाठी साइन 60 डिवाइड बाय कॉस 60 काढायचं मनातली मनात. साइन 60 √3/2 कॉस 60 1/2 2 कॅन्सल साइन बाय कॉस म्हणजे टॅन ना तर टॅन 60 ची व्हॅल्यू किती ते √3. व्हेरी गुड. पण डायरेक्ट जर लक्षात राहत असेल तर स्मार्ट आहात तुम्ही. ओके मेमरी चांगली आहे तुमची म्हणजे डायरेक्ट व्हॅल्यू तुमच्या लक्षात राहतात. तर माझ्या लक्षात राहत नाहीत. मी फक्त साइन आणि कॉसच्या व्हॅल्यू लक्षात ठेवतो बाकी मग ज्यावेळेस गरज पडते जशी तशा व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतो. ओके आणखीन 2 क्वेश्चन पाहिजेत आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये म्हणजे क्वेश्चन नंबर 3 आणि 4 पण कम्प्लीट करायचा आहे. तर क्वेश्चन नंबर 3 बघूयात. क्वेश्चन नंबर 3 काय आहे तो ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3 बघा तुम्हाला दिसतोय का स्क्रीनवर क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 काय आहे इनर ट्रायंगल एबीसी. ठीक आहे बघा हे स्टेटमेंट आहे क्वेश्चन नंबर 3 चं. इनर ट्रायंगल एबीसी इफ ए इज इक्वल टू 45 डिग्री बी इज इक्वल टू 60 डिग्री देन फाइंड द रेशियो ऑफ इट्स साइड्स. ठीक आहे हे फाइंड आउट करायचे. साइन रूल यूज करावा लागेल. ओके तर याला छोटं करतो आपण क्वेश्चन लिहूयात. क्वेश्चन नंबर 3 इनर ट्रायंगल एबीसी. क्वेश्चन नंबर 3 ठीक आहे. इनर ट्रायंगल एबीसी काय गिव्हन आहे इनर ट्रायंगल एबीसी ए इज इक्वल टू आहे 45 डिग्री बी इज इक्वल टू आहे 60 डिग्री बी इज इक्वल टू 60 डिग्री देन फाइंड म्हटलंय ए इज टू बी इज टू सी हा रेशो फाइंड आउट करायचा तुम्हाला. ठीक आहे आता बघा इनर ट्रायंगल एबीसी ज्यावेळेस असं स्टेटमेंट असेल ना इनर ट्रायंगल एबीसी त्यावेळेस एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की कॅपिटल ए कॅपिटल बी कॅपिटल सी या कशाच्या व्हॅल्यू असतात अँगलच्या व्हॅल्यू असतात आणि स्मॉल ए स्मॉल बी स्मॉल सी या साईडच्या व्हॅल्यू असतात. ठीक आहे हा पार्ट याच्यामध्ये लक्षात ठेवा की कॅपिटल ए कॅपिटल बी कॅपिटल सी हे अँगल असतात आणि स्मॉल ए स्मॉल बी स्मॉल सी या साईड्स असतात. ठीक आहे ॲज जर कॅपिटल ए कॅपिटल बी कॅपिटल सी अँगल्स असतील तर ॲज ए प्लस बी ओके मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल बी प्लस मेजर ऑफ अँगल सी इज इक्वल टू किती असलं पाहिजे 180 डिग्री. बरोबर सम ऑफ द अँगल्स ऑफ द ट्रायंगल. ठीक आहे मग ए गिव्हन आहे तुम्हाला 45 डिग्री बी गिव्हन आहे 60 डिग्री अँगल सी ची व्हॅल्यू फाइंड आउट करता येईल. अँगल सी इज इक्वल टू आहे 180 डिग्री म्हणजे अँगल सी इज इक्वल टू दॅट इज मेजर ऑफ अँगल सी इज इक्वल टू किती होणार 180 डिग्री मायनस 60 प्लस 45 किती 105 डिग्री. बरोबर 60 प्लस 45 करेक्ट ना 105. ओके मग अँगल सी इज इक्वल टू 180 मायनस 105 किती येणार 180 मायनस 105 दॅट इज 75 डिग्री. करेक्ट आहे सी इज इक्वल टू 75 डिग्री भेटलं. बरोबर मग आता तुम्हाला त्या ट्रायंगलचे 3 अँगल माहित झाले ए बी आणि सी हे 3 अँगल्स माहिती आहेत. तर आपल्याला काय फाइंड आउट करायच्यात साईडचा रेशो फाइंड आउट करायचा आहे. साईडचा रेशो. ओके तर फर्स्ट एक्झाम्पल आहे याच्यामधलं हे. मग साईडचा रेशो फाइंड आउट करता वेळेस काय करावं लागेल बघा तुम्हाला हे स्टेटमेंट यूज करावं लागेल बाय युझिंग साइन रूल. ठीक आहे
साइन रूल. साइन रूलच काय यूज करायचा, कारण साईडच्या लेंथ आणि अँगल मधलं रिलेशन जे आहे ते तुम्हाला साइन रूल देतो. करेक्ट आहे. मग बाय युजिंग साइन रूल म्हणजे काय की a डिवायडेड बाय साइन a जर असेल इज इक्वल टू b डिवायडेड बाय साइन b असतं इज इक्वल टू c डिवायडेड बाय साइन c असतं. आपल्याला या खालच्या तिन्ही व्हॅल्यू माहिती आहेत, म्हणजे a इज टू b इज टू c फाइंड आउट करायचंय. दॅट विल बी साइन a इज टू साइन b इज टू साइन c. ठीक आहे, हे फाइंड आउट करायचंय. मग ठीक आहे, दॅट इज साइन a ची व्हॅल्यू किती आहे बघा, साइन a इज इक्वल टू हा a हा अँगल किती आहे, a ची व्हॅल्यू आहे 45. दॅट इज साइन 45 हा साइन 45 ची व्हॅल्यू म्हणजे किती 1 डिवाइड बाय रूट 2 बरोबर. हा साइन b म्हणजे साइन 60, कारण b ची व्हॅल्यू गिवन आहे साइन 60. तर साइन 60 ची व्हॅल्यू किती होणार, साइन 60 होणार √3/2. ओके, आता ऍक्च्युअली प्रॉब्लेम इथे कुठं साइन सी ला प्रॉब्लेम आहे. साइन सी ची व्हॅल्यू किती आहे, साइन सी ची व्हॅल्यू 75 डिग्री. 75 ची व्हॅल्यू तुम्हाला डायरेक्ट माहिती आहे का, नाही माहित. मग प्रॉब्लेम आहे की साइन 75 ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची, तर भूतकाळ आठवणं गरजेचं आहे. याच्यामध्ये बेसिक कन्सेप्ट माहिती असणं गरजेचे आहेत की 75 ला तुम्हाला 75 जो आहे त्या 75 ला काय लिहावं लागतं, साइन 45 प्लस 30 लिहावं लागतं. ठीक आहे, साइन 45 प्लस 30 जर असेल तर तुम्हाला साइन 75 ची व्हॅल्यू काढता येते बरोबर. मग साइन 75 ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपण साइन 45 प्लस 30 लिहिणार. याला साइन a प्लस b चा फॉर्म्युला यूज करायचा. म्हणजे काय, म्हणजे साइन a साइन 45 इंटू कॉस b कॉस 30 प्लस कॉस 45 इंटू साइन 30. करेक्ट आहे. साइन a प्लस b चा फॉर्म्युला साइन a कॉस b प्लस कॉस a साइन b. ओके, हा मग व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. साइन 45 ची व्हॅल्यू आहे 1 डिवाइड बाय रूट 2. कॉस 30 ची व्हॅल्यू आहे √3 डिवाइडेड बाय 2. कॉस 45 ची व्हॅल्यू 1 डिवाइड बाय रूट 2. साइन 30 ची व्हॅल्यू 1/2. म्हणजे दोन्ही साइडला एलसीएम होणार √3 डिवाइडेड बाय 2√2. करेक्ट आहे, प्लस 1 डिवाइडेड बाय 2√2. ओके, म्हणजे 2√2 एलसीएम भेटला आणि वर काय भेटलं √3 प्लस 1. ही कशाची व्हॅल्यू आहे, ही व्हॅल्यू आहे साइन 75 ची. साइन 75 ची व्हॅल्यू आली √3 प्लस 1 डिवाइडेड बाय 2√2. ओके, म्हणजे साइन 75 ची व्हॅल्यू किती आहे √3 प्लस 1 डिवाइडेड बाय 2√2. ओके, या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. मग आपल्याला a इज टू b इज टू c फाइंड आउट करायचं होतं. मग त्या व्हॅल्यू काय भेटल्या आहेत बघा, 1/√2 इज टू b ची व्हॅल्यू किती आहे, b ची व्हॅल्यू आहे √3/2 इज टू c ची व्हॅल्यू किती आहे, c ची व्हॅल्यू आहे √3 प्लस 1 डिवाइडेड बाय 2√2. ओके, तर हे अशा पद्धतीने करावं लागतं. म्हणजे हे ऍप्लिकेशन होतं. कशाचं ऍप्लिकेशन होतं, साइन रूलचं ऍप्लिकेशन होतं. करेक्ट आहे. म्हणजे अँगल्स जर गिव्हन असतील तर तुम्हाला साईडचा रेशो फाइंड आउट करता आला पाहिजे. ओके, ठीक आहे, नोट डाऊन करून घेऊ शकता तुम्ही हा पॉइंट, किंवा नोट्स प्रोव्हाइड करणारच आहे मी याच्यामध्ये, ते पण तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, तर आजचा आपण लास्ट क्वेश्चन घेऊया, क्वेश्चन नंबर 4 आजच्या लेक्चर मधला. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 4 चं स्टेटमेंट रीड करूयात अगोदर. क्वेश्चन नंबर 4 स्क्रीनवर दिसत असेल तुम्हाला सर्वांना क्वेश्चन नंबर 4 काय आहे ते. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 4 चं स्टेटमेंट बघा. क्वेश्चन नंबर 4 चं स्टेटमेंट काय आहे ते पहा. हे आहे क्वेश्चन नंबर 4. ओके, इन अ ट्रायंगल ABC प्रूव्ह दॅट. ओके, खूप मुलं घाबरतात अशा क्वेश्चनला. म्हणजे 11th स्टँडर्ड मध्ये पण ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन होतं. खूप मुलांना ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आवडत नव्हतं, कारण त्याच्यामध्ये पण प्रूव्ह दॅटचे खूप सारे एक्झाम्पल आहेत बरोबर. तर याच्यामध्ये पण या एक्सरसाइज मध्ये मागचा सिलेबस जर तुम्ही पाहिला असताना तर 2 एक्सरसाइज होत्या प्रूव्ह दॅटवर. ओके, तरी नशीब चांगलं आहे तुमचं की याच्यामध्ये या न्यू सिलेबस मध्ये प्रूव्ह दॅटचे एक्झाम्पल खूप कमी केलेत. ठीक आहे, इन अ ट्रायंगल ABC प्रूव्ह दॅट. ठीक आहे, काय प्रूव्ह करायचंय बघा, प्रूव्ह दॅट स्टेटमेंट आहे. ओके, व्हॉट इज द स्टेटमेंट, साइन b मायनस c डिवाइडेड बाय 2 इज इक्वल टू राईट साइडला आहे b मायनस c डिवाइडेड बाय a इंटू कॉस a/2. ओके, आता या अशा क्वेश्चनला ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचे बेसिक फॉर्म्युलेस पण लागतात तुम्हाला. डबल अँगलचे, हाफ अँगलचे फॉर्म्युले माहिती असावे लागतात. परत
कंपाऊंड अँगल फॉर्म्युले माहित असावे लागतात. कंपाऊंड अँगल फॉर्म्युलाज म्हणजे साइन ए प्लस बी, ए मायनस बी, कॉस ए प्लस बी, कॉस ए मायनस बी. ओके, तर हा क्वेश्चन इझिली येऊ शकतो. ओके, आणि याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट सांगतो की असे क्वेश्चन्स अटेम्प्ट करता वेळेस तुम्हाला LHS वरनं RHS प्रूव्ह करावे लागते किंवा RHS वरनं LHS प्रूव्ह करावे लागते. ठीक आहे, तर तुम्ही कुठली जरी साईड घेतलात, ठीक आहे, लेट्स से आपण याच्यामध्ये राईट हँड साईड घेतली. ओके, राईट हँड साईड काय आहे, बी मायनस सी डिवायडेड बाय ए इंटू कॉस ए बाय 2 आहे. करेक्ट आहे, त्याच्यावरून आपल्याला LHS प्रूव्ह करावे लागेल. तर एक गोष्ट लक्षात ठेवायचं की राईट साईडला हे स्मॉल बी, स्मॉल सी, स्मॉल ए आहे, म्हणजे त्या काय रिप्रेझेंट करतात, त्या साईडच्या लेंथ रिप्रेझेंट करतात. ठीक आहे, त्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आपल्याला रिप्लेस करता आलं पाहिजे. का ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन रिप्लेस करता आलं पाहिजे, कारण लेफ्ट साईडला साइन बी मायनस सी डिवाइड बाय 2 दाखवायचे, म्हणजे एका साईडला फक्त ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. तर ह्या साईड नको आहेत मला, बी सी ए स्मॉल अल्फाबेट्स जे आहेत ते स्मॉल अल्फाबेट्स साईडच्या लेंथ डिनोट करतात, ते नको आहेत आपल्याला. मग ते घालवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बघा, साइन रूलचं स्टेटमेंट. ओके, बाय युझिंग साइन रूल, बाय युझिंग साइन रूल. ओके, साइन रूलचं स्टेटमेंट काय, बाय युझिंग साइन रूल. हा, साइन रूलचं स्टेटमेंट स्मॉल ए डिवायडेड बाय साइन ए इज इक्वल टू स्मॉल बी डिवायडेड बाय साइन ऑफ अँगल बी इज इक्वल टू स्मॉल सी डिवाइड बाय साइन ऑफ अँगल सी इज इक्वल टू असतं 2r. 2r हा कॉन्स्टंट आहे, 2r कन्सिडर करा किंवा त्याला k कन्सिडर केलं तरी चालतं, काही हरकत नाही. ठीक आहे, म्हणजे दॅट इज a ची व्हॅल्यू काय होणार, a इज इक्वल टू होणार k इंटू साइन a. बरोबर, स्मॉल बी ची व्हॅल्यू इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करतोय, स्मॉल बी ची व्हॅल्यू किती होणार, k इंटू साइन बी किंवा r इंटू साइन बी पण लिहू शकता तुम्ही, आणि सी ची व्हॅल्यू काय होणार, k इंटू साइन सी. ओके, आता हे RHS जी घेतली आहे आपण त्याच्यामधल्या या व्हॅल्यूज रिप्लेस करा, म्हणजे बी कशानं रिप्लेस होईल, बी रिप्लेस होईल तुमचं, बी कशानं रिप्लेस होईल, बी k इंटू साइन बी न रिप्लेस होईल. नंतर सी तुमचं k इंटू साइन सी न रिप्लेस होईल डिवायडेड बाय खाली काय आहे, ए रिप्लेस होईल k इंटू साइन ए न. ओके, म्हणजे काय झालं, मग k कॉमन घेतलं, साइन बी मायनस साइन सी. ओके, डिवायडेड बाय k इंटू साइन ए आहे, डिवाइड बाय k इंटू साइन ए. करेक्ट आहे. ओके, इंटू इथं आहे ना राईट हँड साईडला कॉस ए बाय 2 पण आहे, ते राहिलं होतं कॉस ए बाय 2. ओके, आता याच्या पुढे काय करणार बघा, याच्या पुढे हे k कॅन्सल झालं. इथं तुम्हाला साइन सी मायनस डी चा फॉर्म्युला यूज करावा लागतो. म्हटलं होतं की बेसिक फॉर्म्युलेज आपल्याला याच्यामध्ये लागणार आहेत. ठीक आहे, हे साइन बी मायनस साइन सी चा फॉर्म्युला तुम्हाला यूज करावा लागेल. त्याचंच आन्सर येतं 2 कॉस बी प्लस सी डिवायडेड बाय 2 इंटू साइन बी मायनस सी डिवायडेड बाय 2, साइन बी मायनस सी डिवायडेड बाय 2 इंटू हे कॉस ए बाय 2 ॲज इट इज आहे, कॉस ऑफ ए बाय 2. ओके, कॉस ए बाय 2 ॲज इट इज डिवायडेड बाय खाली किती आहे. आता या खालचा साइन ए ला काय करतो मी, हाफ अँगलचा फॉर्म्युला यूज करतो. साइन अँगल ए ला तुम्ही लिहू शकता 2 टाइम्स साइन ए बाय 2 इंटू कॉस ऑफ ए बाय 2. करेक्ट आहे. ओके, मग कॉस ए बाय 2 कॅन्सल होईल. ओके, तर आपल्याला फक्त लेफ्ट साइडला रिझल्ट साइन बी मायनस सी डिवायडेड बाय 2 पाहिजे, म्हणजे तेवढीच टर्म शिल्लक राहिली पाहिजे, हे 2 पण कॅन्सल होईल. ओके, आता इथं बघा, इथं ॲज ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू पाय असतं. ठीक आहे, म्हणजे बी प्लस सी डिवायडेड बाय 2, बी प्लस सी डिवाइड बाय 2 ला याला मला पाय बाय 2 मायनस ए बाय 2 लिहिता येईल का, लिहिता येईल ना. काय केलं मी बघा, या बी प्लस सी ला 2 न डिवाइड केलं, या ए ला पण 2 न डिवाइड केलं आणि पायला पण 2 न डिवाइड केलं. करू शकतो मॅथमॅटिक्स मध्ये, दोन्ही साईडला सेम नंबर न मल्टिप्लाय किंवा डिवाइड करू शकतो. मग मला बी प्लस सी डिवाइड बाय 2 पाहिजे होतं फक्त, मग बी प्लस सी डिवाइड बाय 2 पाहिजे होतं, तर काय केलं, मग हे बी प्लस सी डिवाइड बाय 2 एका साईडला ठेवलं आणि पाय बाय 2 मायनस ए बाय 2 लिहिलं. मग असं का करायचं आहे आपल्याला, कारण इथं जे कॉस बी प्लस सी डिवायडेड बाय 2 आलेलं आहे ते कॉस बी प्लस सी डिवाइड बाय 2 आय कॅन रिप्लेस इट बाय पाय बाय 2 मायनस ए डिवायडेड बाय 2. ओके, इंटू साइन बी मायनस सी डिवायडेड बाय 2, हे एवढ्या टर्म शिल्लक राहतील. ठीक आहे, आणि खाली काय राहिलंय, खाली शिल्लक आहे साइन ए डिवायडेड बाय 2. आता कॉस पाय बाय 2 मायनस थिटा, कॉस पाय बाय 2 मायनस थिटाचा रिझल्ट काय येतो, कॉस 90 मायनस थिटा, तर रिझल्ट येतो साइन थिटा, म्हणजे याचा रिझल्ट येणार साइन ए डिवायडेड बाय 2 इंटू इथं होणार साइन बी मायनस सी डिवायडेड बाय 2 डिवायडेड बाय साइन a by 2. करेक्ट आहे, तर हे साइन a by 2 will get cancel, so you will get final answer as simplification as sin by b minus c divided by 2, and that is nothing but LHS, left hand side. Therefore RHS is equal to LHS. करेक्ट आहे.
तर अशा पद्धतीनं आपण एक्झरसाइज 3.2 मधले पहिले 4 क्वेश्चन संपवलेले आहेत. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याच्या पुढचा पार्ट कंटिन्युएशन मध्ये पाहणार आहोत. तर अशाच पद्धतीनं आपण सर्व टॉपिक्स जे आहेत ओके टेक्स्टबुक मधले एक्झरसाइज वाईज पूर्ण चॅप्टर्स कव्हर करणार आहोत. तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. जे गरजूवंत विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवा. आणि जर काही तुमच्या सजेशन्स असतील ओके तर त्या सजेशन्स कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायला विसरू नका. जसे की मला मागच्या काही व्हिडिओमध्ये काही माझ्या फ्रेंड्सनी काही स्टुडंटनी सांगितले की सर स्पीड थोडीशी जास्त होते, तर या लेक्चरमध्ये मी बऱ्यापैकी स्पीड कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. तर तशा तुमच्या पण काही सजेशन्स असतील तर तुम्ही त्या कमेंटमध्ये मेन्शन करत चला. ओके, थांबूयात मग इथं. थँक्यू.